मित्रांनो हुरडा पार्टी चालली, हुरडा पार्टीचे नियोजन चालले, मोठं नियोजन चालले आणि आम्ही आता आमच्या ज्वारीमध्ये आहेत. ही दगडी जातीची ज्वारी आहे. तर मित्रांनो ही दगडी जातीची ज्वारी, ही कणसं लागलीत, मोठी मोठी कणसं आहेत, चांगली कणसं आहेत. ज्वारी खूप म्हणजे चांगली उंची लागते माझ्या म्हणजे डोक्याच्या वर गेली ज्वारी, काय अडचण नाही, चांगली आहे वर्षी ज्वारी. लुंगा वगैरे चांगला पडला आहे. आता तुम्हाला दाखवले त्या लुंगे आहेत, मोठे मोठे लुंगे पडलेत आणि काही कोवळी ज्वारी नियोजन चाललं आहे हुरड्याचं. कणसं चांगली आहेत मोठी मोठी. आता मी तुम्हाला ज्वारीत घुसून दाखवतो, म्हणजे कळेल तुम्हाला. बघा ज्वारी आहे, उंच ज्वारी माझ्या म्हणजे हाताला आहे बघा, अशी चांगली ज्वारी उंच लागते. बघा उंच उंच ज्वारी इकडे मागे जर बघितले तरी तुम्ही, चांगली ज्वारी अशी उंच 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 हाताला एकंदरीत आलो आहे. तुम्हाला मी जवळ दाखवतो. हे बघा ही लुंगा आहेत, ह्याला लुंगा म्हणतात आणि हा दगडी जातीचा आहे. मित्रांनो इतका ही फिट असतो, असा घट्ट घट्ट आहे. ह्यात अशी बोटं बुडत नाहीत. ही दगडी जात आणि गुंड जात ह्या अशा जाती आहेत आणि ज्वारीच्या ह्या जाती आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये दगडी आणि गुंड जातीच्या ज्वारी प्रसिद्ध आहेत. दगडी जातीची प्रसिद्ध आहे ना, ते एकदम चांगली भाकरी ह्याची बनते दगडी जातीच्या ज्वारीची आणि भाकरी खायला पण चवदार लागते. तर ही अशी हे बघा, ही कणसं लागलेत त्याला, छान कणसं आहेत, निबर असतात आणि आता नवीन संकरित जात बनवलेली मालदांडी. तर बारका जयराम आपल्या बंदराचं चाललंय, हुरड्याची कणसं काढतोय. आता ती कवळी जी कणसं आहेत ना, ती काढ लागतील. बाबा हे तर पुढं असतील. तर आपण कवळी कणसं आता ज्वारी आता निघायची बेताला आली, निबर झाली. हुरड्याची कणसं काढतोय आम्ही आता शोधून शोधून, कवळी दिसणारी बघावं लागते. कवळी आहेत का, ही एक उपर कवळी कणसं काढतोय आम्ही. कशी काढतो, झटका मारतो ह्याला. थोडीफार कणसं काढतात, जास्त नाही, खाणारी माणसाची संख्या कमी आहे. बघ हिरवट पण त्यात असाय पाहिजे. आता ही जी आहे ती पांढरे पडलेली, ही पांढरी शुभ्र झाली, हे दाणे गच्च भरलेत. आणि दुसरी आहे ती कवळी काढायची. हे काढ, कोळी बघून काढतो जरा मी कणसं खायला. कोळी जरा चांगली गोड लागतात. तर मित्रांनो ही दिसत ना कणसं, ही हिरवीगार कणसं काढल्यात अशी खायला हुरड्यासाठी. ही हुरड्यासाठी कणसं काढलेत आणि इकडे गवऱ्या गोळा केल्यात. ह्या गवऱ्या, ह्या अशा गवऱ्यात गाईच्या म्हशीच्या शेण जे आहे ते वाळलेलं शेण आहे. तर शेण आणि ती गवऱ्या बंदराचं गोळा केल्यात. आता हे कणसं घेऊन आपण तिकडे जाऊया. चला, ज्या आकटी बनवलेले आहे त्या आकटीमध्ये आता आपल्याला कणसं टाकायच्यात. हे घेऊन आपण तिकडे जाऊया. तर काय झालं आहे, कणसं आणलेत. आता कणसं टाकले तिथं, मम्मीनं मोडून ठेवली. कणसं थोडीच आणल्यात आणि इकडे ही आकटी पिटवली. तुम्हाला दाखवतो पुढच्या कॅमेऱ्यानं. हे असं खोदलं इथं आणि ह्याच्यामध्ये गोवऱ्या टाकल्यात, शेणाच्या गोवऱ्यात. त्याच्यानंतर ही आणलं होतं, ज्वारी आणली होती, मम्मीनं मोडून टाकली आता. आणि ही कणसं इथं आणली बघा, ही कणसं आहेत. आता ही कणसं काय करायच्यात, कणसं आम्ही थोडीच आणली स्टार्टला, सुरुवातीला, कारण भूक नाही, जास्त खाण्यात अर्थ नाही म्हणलं. आणि आता ही आकटी, ही आता चांगला ह्याचा हार पडला की ह्याच्यामध्ये कणसं साईडला ठेवायची आणि चोळायचं हातानं. तुम्हाला पुढं दाखवतो मी पुढचं प्रोसेस. तर इकडे दिसतं का बघ, हे दाखवायची इथं बस. जासून तिथं बरं येतात पप्पा येताना, जातो तिथं जा पप्पा बरं येताना. तिला त्या आंब्याकडे जायचं कशाला, अगं ऊन आहे बाळा, दम काढा जरा थोडा. आई तुमचं ती ज्वारीची कणसं आम्ही ह्या आकटीमध्ये टाकलेले आहेत. आता चांगली उबदार झाली म्हणजे ज्वारी भाजली जाते अजून आणि मग ती हातावर अशी चोळायची. एवढ्या जवळ दिसायला का पूर्ण, मग म्हणून तिकडून घ्यायले होते मी तर माझं ठेवायचे असले की थांबतो. हा काही पण दिसतं सगळं. सर मी आरामशीर ठेवते. आई गाडी मरके तुमच्या पुण्यात आईकडे होत्या लहानपणी. अगं थांब, हे का करू दे नाही. हे पिवळं का बसा बोलू. तुमच्या
मित्रांनो पिवडी फुगते आता आणि पिवडीला आमच्या आता हुरडा कसा द्यायचा बघा. हे बघा हे कणीस आहे भाजलेलं कणीस गरम आहेत मग मी भाजून देते. आता ही कणीस हातावरती चोळायचं पोळतंय भरपूर पोळतंय आणि चोळल्यानंतर ही जेव्हा पडतं खाली तेव्हा त्याचा हुरडा बांधला जातो. मस्त गुळभेंडीचा हुरडा आहे. काय गुळभेंडीची कणस आहे ती काय हा काय दगडी कणस आहेत दगडी जातीची ज्वारी. हे बघा हातावर चोळायचं हे बघा खाली पडतंय पोळतंय लगेच हे करायचं आणि लोका हे ह्यांच्या आगाव पुतण्या एक नंबरच्या आगाव पुरी आहेत लोका ह्या. हे बघा हे खाली पडलंय हुरडा एकदम मस्त गपकी आगा गरम आहे गरम पोळतंय. आता शिजून निघलं का काय झालं पडले का ती आतमध्ये आई ही पाटी ह्या गवतावर ठेवा गवत दिसून ये असं. कसं बी खाली निघलं चांगलं. बघा असा हिरवागार ओढा पडलाय आणि ज्वारी इतकी छान आहे ना आता तुम्हाला दाखवतो हेच. हे बघा हा ओरडा जवळ दाखवू. हे बघा हा हुरडा आहे हिरवागार भाजलेला हुरडा आहे इतका छान लागतो खमंग खुसखुशीत खायला. हे बघा एक नंबर. अरे ही पद्धत माझ्या लक्षात नाही गेली. हे बघा जेव्हा बनवलं जातं ना तेव्हा इकडे हे असं ह्याच्यामध्ये टाकायचं असतं. हे माझ्या लक्षात नाही गेलं होतं खायचं आता निवांत. आणि इकडं ह्या माणसाला द्यायचं असतं ह्या इकडल्या माणसाला आपण द्यायचं असतं असं पोळं पोळं बाय इकडून ती